कथेचं शीर्षक आहे दावण. लेखक आहेत प्रसाद गोठणकर. उधळलेल्या थुरल्यासरशी लालपरी पुढच्या वाटेला निघून गेली आणि मी हातातली बॅग पाठीवर मारत डोळ्यांवरचा चष्मा नीटसर करून एक नजर सभोवर टाकली आणि घराच्या दिशेने चालू लागलो. बराचसा बदल झालेला दिसत होता, पण झालेला बदल हा चांगला होता. रस्त्याचं काम सुरू असल्याचं पाहिलं आणि एवढ्या वर्षांचा रस्त्याचा वनवास संपणार असं वाटू लागलं. खरं तर कोकण म्हणजे स्वर्गाची वस्ती, पण आमच्या याच वस्तीत भ्रमंती करणं म्हणजे कधीकधी कसोटी होऊन जाते. 2-4 ओळखीच्या लोकांना आवाज देऊन मी घराकडे पोचलो. पांदीमध्ये बघताच अंगणात सारवण करणाऱ्या आईने लगबगीने बादलीत हात धुतले आणि माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला. हातातली बॅग घेऊन लगबगीने घराच्या पडवीत आली. बाजूच्या ओट्यावर बॅग ठेवत मी एक दीर्घ श्वास टाकत डोळ्यावरचा चष्मा काढला आणि डोळे बंद करून एक मस्त जांभई दिली. एवढ्यात समोर पाणी घेऊन आई उभी होती. हातातल्या तांब्यातून 2-4 घोट पाणी पोटात टाकलं तेव्हा थोडं बरं वाटलं. सध्या शहराच्या फिल्टरच्या पाण्यामुळे अशा नैसर्गिक पाण्याची चव जिभेवर केव्हा तरीच रेंगाळते. गरगरणारं डोकं या गावच्या घरात एकदम शांत होऊन जातं. बाहेरच्या अफाट गरमीचा इथे काहीच असर पडत नाही. शांत प्रसन्न वातावरणाची अखंड सावली म्हणजेच गावचं घर. माधवा, चल न्हावून घे, बादलीत पाणी ओतून ठेवलं. आईच्या आवाजाने बंद केलेले डोळे उघडले आणि बॅगमधून कपडे काढून मागच्या न्हाणीघरात आंघोळीला गेलो. समोर बादलीत वाफाळणारं पाणी अंगावर ओतलं तेव्हा प्रवासाचा क्षीण त्या पाण्यासोबत वाहून गेला. अगदी मनसोक्त आंघोळ करून कपडे बदलून देवाच्या पाया पडलो. तोपर्यंत मागच्या चुलीकडून आईने आवाज दिला. घराला लागूनच असलेल्या या चुलीसमोर येऊन बसलो. समोर न्याहारी तयारच होती. आधीच भुकेचा कावळा कावकाव करत होता आणि त्यात न्याहारी समोर दिसताच गरम भाकरीचा एक तुकडा तशाच गरमागरम पिठल्यासोबत खाणं म्हणजे 5 स्टार हॉटेलच्या वरच्या दर्जाची मेजवानी असते बरं. 2-3 भाकऱ्या पोटात रिचवत तिकडच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. इरवाईतून वर येणारा सूर्य आता चांगलाच उगवला होता. गावाकडच्या थंडीत असा गरम चुलीपुढे बसून शेकोटी घेण्यात आयुष्य गेलेल्या आमच्यासारख्या हजारो मुंबईकरांसाठी हा योग म्हणजे 3.5 मुहूर्तांपेक्षा कमी नसतो. गाव सोडलं आणि गावचं गावपण हरवून गेलं. पोटापाण्याचे प्रश्न मोठे होत गेले आणि गावच्या साऱ्या सवयी त्यात हरवत गेल्या. शहराकडे कुठे असते ही न्याहारी? तिथे तर असतो नाश्ता. शेकोटीचा तर प्रश्नच येत नाही, कारण तेवढा वेळ मिळणंसुद्धा नशिबात नसतं. गरम पाण्यासाठी गॅस आहेच की, किंवा अगदीच बरा पगारवाला मुंबईकर असेल तर त्याच्याकडे असतो गिझर. लाईटवरच्या गरम पाण्यात चुलीची माया उतरत नाही आणि चुलीच्या गरम पाण्यात मिळणारं समाधान इलेक्ट्रिक पाण्यात सापडत नाही. आम्ही ब्रँडेड झालोत, पण स्टँडर्ड ब्रँड नेमका कोणता हे ओळखण्यात मात्र नेहमीच गफलत केली. बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. त्यातच आई पटकन बोलून गेली. अरे माधवा, परबाचो शांतानाना होतो तवसर शेणाचो काय प्रश्न नव्हतो. आता बिचारो शांतोच जाग्यावर निजलो तर कसा होताला देवाक माहीत. बादलीतल्या कालवलेल्या शेणाला खाली ओतत आई बोलत होती. खाली ओतून पसरलेलं शेण झाडूने सभोवार करून सारवलेलं अंगण किती सुंदर दिसतं. जन्मापासून अशाच अंगणावर खेळलो वाढलो, पण सध्या या अंगणाची संख्यासुद्धा कमी होऊ लागली. मांडवाच्या जागी पत्र्याचा व्यवहार वाढला आणि झाडांच्या टाळ्यांच्या थंड सावलीचा प्रवास संपून गेला. दुपारच्या उन्हात थंडाव्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच घरापुढचं अंगण आणि अंगणातला मांडव. सध्या तडीपारी आलेल्या या मांडवावर बहिष्काराची केस सुरू असल्याचं पाहिलं
की काळजाचे पाश घट्ट गळा आवळू लागतात. अंगण सारवून होईपर्यंत शांतानानाच्या आजाराची इत्थंभूत माहिती अगदी बोनस म्हणून गावच्या इतर बातम्यासुद्धा त्या काही वेळात कानावर येऊन धडकल्या. म्हाताऱ्या जाणत्या माणसांच्या माहिती काढण्याच्या कौशल्याचा विकास हा त्यांचा अंगभूत असावा, अशा पद्धतीने त्यांच्याकडे गावच्या प्रत्येक घराची खबर अचूक साठवलेली असते. आमच्या घरात जनावरांचा वावर होता तोपर्यंत शेणाची कमी कधी जाणवली नाही. पण वडिलांच्या जाण्याने गोठा रिकामा झाला आणि आम्हीसुद्धा शांतानानावर शेणासाठी अवलंबून राहू लागलो. घराचं गोकुळ ठरणारे आमचे गोठे असेच काही ना काही कारणांनी बंद झाले. लहान असताना बैल, गाई, म्हैशी यांनी भरून गेलेला गोठा आत्ता मात्र अगदीच रिकामा अडगळीच्या सामानाची हक्काची जागा होऊन गेला. रुबाबात मिळवणारी बैलजोडी पहिल्यांदा दावण सोडून गेली आणि त्यामागून एक एक करून सगळा गोठा रिकामी झाला. आईचं सारवणं आटोपून ती दुपारच्या जेवणाला लागली तोपर्यंत मी चुलीच्या पुढ्यात बसून होतो. जुन्या विचारांच्या आठवणीत. बसच्या प्रवासाचा थकवा जाणवत होता. पाटावरून उठलो आणि पुढच्या पडवीत येऊन बॅगमधलं टी शर्ट काढलं आणि तिथेच पडवीच्या कोपऱ्यात ठेवलेली चप्पल पायात ढकलली. आईला आवाज देऊन बाहेर पडलो. पायऱ्या उतरून खाली येऊन वाटेला लागलो. डोक्यावर येणारा सूर्य आणि हवेतला गारवा आल्हाददायी वातावरण निर्माण झालं होतं. अलवार बोचऱ्या थंडीला उबदार सूर्याने स्पर्श करावा आणि अंगावर मोहाचा काटा उभा राहावा असा असतो प्रसंग. आपल्याच धुंदीत मी वाटेने वरच्या वाडीत आलो. घरापासून 5-6 मिनिटावर असणाऱ्या शांतानानाच्या घरी येऊन पोचलो. बाहेरच्या लाकडी खाटेवर बसलेल्या शांतानानाने हसत हसत स्वागत केलं तसं त्याची म्हातारी पुढे होऊन गालावर हात फिरवून विचारपूस करू लागले. इकडची तिकडची चौकशी करून बराच वेळ शांतानानासोबत गप्पा मारत बसून होतो. अशी मायेने विचारपूस करणारी आणि निस्वार्थ आस्था टिकवून ठेवणारी हीच ती शेवटची पिढी. इथून पुढे एवढ्या आस्थेने चौकशी होणार नाही, कारण आता बदलणाऱ्या पिढीसोबतच त्यांच्या आपलेपणातसुद्धा बदल होत गेलाय. शांतानाना म्हणजे मावळतीकडे कललेला सूर्य. जवानीच्या असंख्य ज्वाळातून भाजून करपून निघालेल्या या देहाची अंगकाठी अजूनही भक्कम होती. आम्ही लहान असल्यापासून आहे तसाच वाटणारा शांतानाना आता मात्र थकलेला दिसत होता. आमच्या बागेपलीकडच्या माळावर गुरं घेऊन नेहमी येणारा शांतानाना चहासाठी एखादी फेरी खरी मारायचाच. जबरदस्त उंची, भक्कम आणि मध्यम काटक बांधा असलेल्या नानाला पाहिलं की त्याची भेदक नजर क्षणभर थडकी भरवायची. खोबणीत गेलेल्या बारीक डोळ्यांवर भुवयांचे डोकावणारे पांढरे केस आणि ओठांवर अगदी खालपर्यंत सरळ मिशा त्याच्या उंचीला अशा काही साजायच्या की एवढ्यात कोणी साऊथचा डायरेक्टर आलाच तर व्हिलनचा रोल बघता क्षणी शांतानानाला मिळून देईल, इतकी भारी ठेवण. खांद्यावर बघावं तेव्हा टाकलेला लाल टॉवेल कधी खांदा सोडून पडला नाही. लाल टॉवेल ही शांतानानाची निशाणी. लाल टॉवेल सोडून दुसऱ्या रंगाचा टॉवेल आम्ही कधीच पाहिला नाही. माधवा, बाबा घे, चाय घे. तारा काकूने चहाचा पेला पुढे केला आणि दुसरा पेला शांतानानाला देत ती आत निघून गेली. कोऱ्या कडक चहाचा घोट पोटात जाताच थोडं बरं वाटलं. कोऱ्या चहामध्ये चहापातीचा सुगंध आणि चव क्षणात सगळी मरगळ दूर करून टाकते. चहा पिता पिता शांतानानाच्या तब्येतीची चौकशी करत होतो. 15 दिवसापूर्वीच आडव्यात गुराकडे असताना चक्कर आली आणि त्यातच शांतानानाला पॅरालिसिस झाला. भिरभिर भिरभिर फिरणारी पावले जाग्यावर थांबली. बोलतानासुद्धा स्पष्ट उच्चार समजत नव्हते. सगळ्यांच्या वेळेचा आधार असलेल्या शांतानाना स्वतःच आधारावर येऊन थांबला होता. बराच वेळ गप्पांच्या ओघात दुपार झाली होती. शांतानानाचा निरोप घेऊन मी जायला उठलो तो समोरून रघु येताना दिसला.
नजरानजर होताच मी पुढे चालो. अंगणात रघूची भेट घेतली तेव्हा कळलं तो सुद्धा 2 दिवसांपूर्वीच मुंबईहून गावी आला. रघु म्हणजे शांता नानाचा मुलगा. तसा वयाने थोरला असला तरीही आम्ही कधी तसे राहिलो नाही. एकेरी नावाने आवाज द्यायची सवय असल्याने तशीच विचारपूस झाली. नाना आजारी पडले आणि त्यांना मुंबईला घेऊन जाण्यासाठी रघु गावी आला होता. सोबत आलेल्या अनोळखी माणसांना रघुने बसण्याची विनंती केली आणि मला घेऊन रघु गोठ्यात आला. बरं, मग बोल मध्या, कसा आहेस? कसं काय चाललंय? चालता चालता रघु माझी विचारपूस करत होता आणि मी त्याला उत्तर देत होतो. गोठ्याच्या दाराची कोंड्याच्या काठ्यांची तटकी बाजूला करून आम्ही वाड्यात गेलो. मध्या, अरे ही जनावरं काढायची म्हणतोय. नाना थकले आता. दोघांना पण बरोबर घेऊन जाईन म्हणतो. जरा आराम भेटेल जीवाला आणि औषध वगैरे पण करता येईल. रघुने एका वाक्यात सारं बोलून टाकलं आणि तो गोठ्यातून गाई गुरांच्या पाठीवरून हात फिरवू लागला. तसं बघायला गेलं तर रघु काही चुकीचं बोलत नव्हता. वाढत्या वयासोबत थकलेल्या शांतानाना आणि म्हातारीला ही दगदग आता सोसावणारी नव्हती. शिवाय ते मुंबईला रघुसोबत राहिले तर थोडा आरामसुद्धा मिळणार होता. एकंदरीत रघुचा विचार कोणालाही पटेल असाच होता. मध्या, भरलेलं गोकुळ असं रिकामं करणं पटत नाही रे. पण काय करणार सा? जेवढं जमलं नानाने केलं. आता तोच थकला तर या जनावरांना कोण बघणार? खरं आहे तुझं. मी रघुच्या बोलण्याला मानेने होकार दिला. परवा हे लोक येऊन बघून गेले होते. आज व्यवहार ठरवायला आलेत. बघू, ठरलं तर काढीन मग जनावरं. पोटापाण्याला तरी लागतील रे ती, जाग्यावर बांधून हाल होण्यापेक्षा. बैलाच्या मानेला हात घालत रघु बोलत होता. लहानपणापासून जनावरात वाढलेला रघु थोडासा हताश दिसत होता. मनाच्या विरुद्ध निघालेले निर्णय काळजाला पोखरत असतात तसंच काहीसं रघुचं झालं होतं. अर्ध अधिक वाण घरातल्या वाड्यात झालेलं होतं. सगळी पाडसं गाई घरच्या गोट्यातल्या होत्या. रघु बराच वेळ गोट्यात अस्वस्थ फिरत होता. एव्हाना बाहेर मंडळींना घेऊन ताराकाकू वाड्यात आली. इकडे तिकडे थोडीफार बोलणी झाली आणि व्यवहार ठरला. आलेल्यापैकी एकाने एक पाकिट काढून रघुच्या हातात ठेवलं. रघुने ते ताराकाकूंकडे दिलं तसं ताराकाकू ते पाकिट घेऊन निघून गेली. सोबतच्या लोकांनी सोबत आणलेल्या दोऱ्या रघुकडे दिल्या. जडावलेल्या अंतःकरणाने रघुने माझ्याकडे पाहिलं. जागेवरून त्या दोऱ्या घेऊन मी आणि रघु जनावरांच्या दावणी सोडू लागलो. एक एक दावण सुटत होती आणि शांतानानाचं गोकुळ रिकामं होत होतं. सुटलेल्या दावणी घेऊन जनावरं वाड्यातून बाहेर पडली तशी ताराकाकू एक एक चोप भाकरी मोठ्या कष्टानं जनावरांच्या तोंडात भरवू लागली. एरवी दावण सुटली की सरसर पळणारी जनावरंसुद्धा जाता जात नव्हती. ताराकाकूंच्या हाताला चाटत तो मायेचा स्पर्श अनुभवलेली ती मुकी जनावरं अगतिक दिसून येत होती. पदराच्या कोपऱ्याला डोळ्यांचा पाट आठवत ताराकाकू जनावरांना शेवटचं कुरवाडत होती. एवढा वेळ चाललेला हा प्रकार शांतानाना अंगणातून खुर्चीत बसून बघत होते. शरीराने साथ सोडली म्हणून असहाय झालेला शांतानाना आतून पार पार गहिवरून गेला होता. खांद्यावरच्या टॉवेलला डोळ्यांच्या कडा पुसत भरलेलं गोकुळ असं रिकामं होताना बघत थरथरणारे हात आणि ओघळणारे पाणी या जातीवंत शेतकऱ्याला वेदना देत होते. लेकरांसारखा वाढवलेला गोतावळा नजरेसमोरून रिकामा होत होता. पूर्वी भरलेल्या घराला साज यायचा तो दूध दुभत्या वाड्यातील जनावरांमुळे. भरलेलं घर आणि सुखाच्या संकल्पना या जनावरांवरूनच ठरवल्या जायच्या. ऐश्वर्य म्हणजे घरचा भरलेला गोठा. या सगळ्या संकल्पना हळूहळू मागे पडल्या आणि गावचे भरलेले गोठे रिकामी होऊ लागले.
दुधाची कमतरता नसलेले आपण आज दुधासाठी वेगळी मासिक तरतूद करू लागलो आणि सुखाच्या व्याख्येत त्याला स्थान देऊ लागलो. 4 लोकात बसून दुधाचा हिशेब थाटात मांडणाऱ्या आमच्या समाजाला सध्या गावाकडे जनावरं आहेत हे सांगणं थोडं कमीपणाचं वाटू लागलं. सुखाच्या कल्पना बदलल्या आणि मूळ संकल्पना आणि शाश्वत बाबींकडे दुर्लक्ष होत गेलं. एक एक करत गाईगुरांचा शांतानानाचा वाडा रिकामी झाला. रिकाम्या वाड्याकडे सभोवार नजर फिरवली. भकास आणि उदासीन झालेला तो वाडा जास्त वेळ बघवेच ना. वाड्यातून बाहेर येऊन मी रघुसोबत अंगणात आलो. शून्यात नजर गेलेल्या शांतानानाकडे बघण्याची हिंमत रघुला झाली नाही. काही निर्णय जाणीवपूर्वक घेतले जातात तर काही निर्णय पर्यायाने खावेच लागतात. त्याशिवाय पर्याय नसतो. रघुचं सुद्धा तेच झालं. नोकरी टिकवणं आणि शांतानानाचं आजारपण बघायचं तर शहरात जाणं क्रमप्राप्त होतं. थोडा वेळ बसून मी घराकडे निघालो. दुपार झाली असल्याने सूर्याची आगसुद्धा वाढली होती. सवय नसल्याने जरा जास्तच ऊन जाणवत होतं. इकडे तिकडे नजर टाकत घरी येताना 4-5 घराच्या अंगणावर पत्रे पडल्याचं दिसलं. 1-2 ठिकाणी अंगणातसुद्धा लादी बसवलेली होती. प्रत्येक गोष्टीत पर्याय शोधणाऱ्या माणसानं या सगळ्या गोष्टीत पर्याय शोधून ठेवले आहेत. पण संस्कृतीचं काय? संस्कृतीला तर पर्याय नसतो ना. शेणाच्या अंगणात लादी आली तरीही शेणाचं सौंदर्य त्या लादीत दिसणार नाही. झाडांच्या आणि माडांच्या झावळीची जागा पत्र्यानं घेतली तरीही मायेची शांत सावली त्या मांडवात असणार नाही. खेड्याला शहराचा संग जडला आणि खेड्याच्या संस्कृतीने काट टाकायला सुरुवात केली. संस्कृतीपेक्षा चकाकती दुनिया बेस्ट वाटू लागली आणि सुखाच्या व्याख्या त्यानुसार बदलत गेल्या. थोडासा उदास होऊन घरात आलो आणि डोळे बंद करून बाकड्यावर आडवा झालो. लहानपणीचं आयुष्य डोळ्यासमोरून फेर धरून नाचत होतं. आमचाही असाच गोटा होता. आमचंही गोकुळ होतं. पण काळाच्या ओघात आणि बदलाच्या शोधात आमच्या गोकुळाच्या दावणी सुटत गेल्या. वाडे रिकामी होऊ लागले आणि सात्विक दुधात यासाठी आम्ही प्लास्टिकच्या पाऊचवर अवलंबून राहिलो. निरसं दूध पिऊन वाढलेल्या आमच्याच पिढीला तेच दूध काहीसं हानिकारक वाटू लागलं आणि आम्ही त्यापासून वेगळे होऊ लागलो. एक एक करत साऱ्या वाडीचे गोठे रिकामे होत गेले आणि गावात उडनाड फिरणारी गाईगुरे दिसनाशी होत गेली. आजच्या आमच्या मुलांना म्हैस आणि रेडा यातला फरक समजत नाही आणि आम्ही मात्र कॉन्व्हेंटच्या भरमसाठ वाढीव डोनेशन भरून प्रगती करू लागलो. कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती उभी राहिली तरीही आम्ही वास्तव स्वीकारायला तयार झालो नाही. गाईगुरांच्या वाढलेली आमची पिढी बहुतेक शेवटची पिढी असावी. यानंतर गोठा नावांचं काही गुरांसाठी घर होतं याचं अस्तित्वच उरणार नाही. पुस्तकातली गाय कधी गोट्यात हंबरणार नाही आणि प्लास्टिकमधल्या दुधाला कधी मायेचीच साय येणार नाही. शांतानानाचा रिकामा झालेला गोटा डोक्यात फिरफिर करत राहिला. तारा काकूच्या हातची भाकरी डोळ्यासमोर नाचू लागली. एका मागून एक गायी गुरं वाड्यातून बाहेर पडत राहिली आणि शेवटी त्या भकास वाड्यात उरल्या होत्या त्या शांतानानाच्या गोकुळातल्या उजाड दावणी. बैलांच्या गळ्यासाठी आसुसलेल्या, वासरांच्या हंबरण्यासाठी व्याकुळलेल्या, उजाड पडलेल्या नानांचा वाडा आता पुन्हा कधीच भरणार नव्हता. पुन्हा कधीच त्या दावणीला जनावरांचा राबदा असणार नव्हता. गाय हंबरणार नव्हती, वासरू धावणार नव्हतं की बैलाची शानदार जोडी पुन्हा कधीच मिरवणार नव्हती. उरणार होत्या त्या फक्त जनावरांच्या दावणी. धन्यवाद.